राहुल साहेब, आणखी एक विषय आहे जो राष्ट्रीय राजकारणातला आहे की ममता बॅनर्जींचा जो पक्ष त्याचे 20 खासदार फुटले आणि 22 त्रिपुरातल्या एका स्थानिक नॅशनल सिटीजन पार्टी यात विलीन झालेल्या आहेत. कधी आपण या पार्टीचं नाव ऐकलं का? नॅशनल सिटीजन ऑफ इंडिया पार्टी NCIP ही त्रिपुराची पार्टी. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मतं मिळाली आणि पश्चिम बंगालमध्ये हे काही जागा लढले, तिथे यांची डिपॉझिट गेली, 1000 मतंही पडली नाही. हे अमित शहा कुठून कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात आणि एखाद्या गुलामांना हातापायात बेड्या बांधून बरं का कोठडीत ढकलावं तसं त्या पार्टीत ढकलतात. 22 का 20 जे खासदार आहेत ते भाजपात जायला निघाले होते. त्यांना NCIP नावाच्या कुठल्या तरी एका पार्टीत अमित शहानी ढकलून दिलेलं आहे, विरुद्ध ढकलल्यासारखं. याच्यामुळे एक झालं, पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा हा संपलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं. पण न्यायालयात इथे एक न्याय वेगळा लागला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडलेली आहे. मर्जिंग करणं किंवा विलीन होणं हाच एकमेव पक्षांतराला पर्याय आहे. महाराष्ट्रामधलं जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेकायदेशीर असं आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर. तृणमूलमध्ये 60पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार, आणि 20पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. तरी त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं आपल्या खासदारका वाचवण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेत कमी आकडा असताना सुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहेत. हे दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे किंवा अन्य त्यांच्याकडे ULC खातं नसल्यामुळे ते त्या पद्धतीनं दिल्लीत आणि न्यायव्यवस्थेमध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये पैशाचा ओघ वाहू शकले नाही. त्याच्यामुळे त्या गरीब बिचारांना, आमदार खासदारांना कुठल्या तरी NCIP पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झाले. जर त्यांच्याकडे तेवढे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता तर तृणमूल पक्ष आणि चिन्हही त्यांना मिळाला असता. पण हा जो निर्णय घेतला आहे मनसेचा, याचा आमदारकी शिवसेनेला भविष्यात कायदेशीर लढाई ही पहिल्या दिवशीच आमची सुरू झाली आणि तेव्हाच आम्हाला विजय मिळाला पाहिजे होता. तेव्हाच तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती. तृणमूलच्या इतक्या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची खासदारकी वाचवण्यासाठी एका अशा पक्षात प्रवेश केला ज्या पक्षाचं अस्तित्वच नाही. पण या इथे मात्र तुम्हाला मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह दिलं, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं चिन्ह दिलं. हे देशाच्या न्यायव्यवस्थेतली, कायद्यातली आणि निवडणूक आयोगातली ही तफावत पहा न्याय देण्याची. एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा शासकीय कामांमधनं डावलले. मला माहीत नाही. मी तुमच्या माहितीसाठी म्हणतो, अशा गोष्टीसाठी मी इथे उभा नाही. काही मोठा विषय असेल तर मी नक्की बोलेन तुमच्याशी. हे आता कोणाला कुठे मंत्रिमंडळात डावललं, कोणाला खुर्ची दिली नाही, कोणाला पाण्याचा ग्लास दिला नाही, बरं का, शिंदेला पिळाला लिंबू दिला नाही, हे काय माझं काम नाही.